की ओबीसी हा या देशाचा प्राण आहे, या देशाच्या पाठीचा कणा आहे. हा देश ओबीसीने उभा केलाय. ह्या ओबीसीच्या हाताने हा देश उभा राहिलेला आहे, जिथपर्यंत आत्ता जितका आलाय तिथपर्यंत. आणि त्याला जर आमच्या मागण्या आहेत, 100% मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे. जो मंडल आयोग लागू झालेला आहे तो परिपूर्ण नाही. फक्त 2च शिफारशी लागू झालेल्या आहेत. त्यातल्या शिफारशी केल्यापैकी एक शिफारस आहे शैक्षणिक सवलती आणि दुसरी शिफारस आहे नोकऱ्यामध्ये आरक्षण. आमचं असं म्हणणं आहे की मंडल आयोगानं याच्यापेक्षाही फार चांगल्या शिफारशी केल्यात. उदाहरणार्थ 5 एकर जमीन सुतार कुंभार ह्या ज्या मायक्रो जाती आहेत ज्याच्याजवळ गावामध्ये राहायला घर नाही, शेतात गेलं तर पाय ठेवायला जमीन नाही, त्यांना जमीन दिली पाहिजे काढून सरकारनं कुठून तरी. त्याबरोबरच उद्योगधंद्याला त्यांचे धंदे आता ओस पडायला लागलेले आहेत. पूर्वी नांगराचा फाळ हा लवार तयार करीत होता, आता कंपन्या आल्या त्याच्यामध्ये, भांडवलदारांनी त्यांचा धंदा हायजॅक केला, त्यामुळं ते बेकार झाले. नोकऱ्या नाहीत, त्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत, तर त्यांना उद्योगधंदे उभे करण्यासाठी तुम्ही स्किल इंडियाची घोषणा केली. पण स्किल इंडिया नुसतं जाहीर करून नाही, तर त्यांना तुम्ही उपलब्ध परिस्थितीप्रमाणे भांडवल उपलब्ध करून दिलं तर ते उभा करतील. ही आमची मागणी आहे. दुसरी महत्त्वाची मागणी आहे की ओबीसीची 1931ला इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली होती. त्याच जातनिहाय जनगणनेचा आधार पकडून या ठिकाणी मंडल साहेबांनी, BP मंडल साहेबांनी आम्हाला 52% ओबीसीची संख्या दाखवून 27% आरक्षण आम्हाला त्या काळामध्ये जाहीर केलं होतं. त्यानुसार आम्हाला ही संधी मिळाली. परंतु आत्ता आमची ओबीसीची संख्या वाढलेली आहे. 140 कोटीचा देश आहे, आता 143 कोटी आहे असं म्हणतात. आता जनगणना झाली नाही, सध्या चालू आहे. सेकंड फेजमध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना केली पाहिजे भारत सरकारनं. कारण तुम्ही देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आम्हाला वचन दिलं होतं की आम्ही जाती ओबीसीची जनगणना करू. पंतप्रधान, संरक्षण मंत्री सगळे बोलले होते, अमित शाह सगळे बोलले होते, परंतु ते करायला तयार नाहीत. त्यांनी सांगितलं हे शक्य नाही. ओबीसीची जनगणना आम्हाला ह्याच्यासाठी पाहिजे की जर जनगणना झाली तर आमच्यासाठी स्पेशल बजेटची तरतूद नीती आयोगामध्ये केली जाईल आणि मग आमचे प्रश्न जे आहेत प्रलंबित ते निकाली निघू शकतात. परंतु सरकारच्या नियतीमध्ये खोट आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही असं म्हणता की माझा आणि ओबीसीचा DNA एक आहे, तर मग आमचं आरक्षण कोण संपवायला लागले? ओबीसीचं आरक्षण राहिलंय का? गेली 4 वर्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुका फक्त ओबीसी आरक्षणामुळे अडकलेले आहेत. का होत नाहीत? पंचायत राज कायदा राजीव गांधींनी केला होता. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करून दर 5 वर्षांनी निवडणुका घेतल्या पाहिजेत हा नियम केला होता. पण तो नियम ह्यांनी पाळला नाही आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे, ही एक आमची अतिशय महत्त्वाची मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे की तात्काळ जिल्हा परिषदच्या मिनी मंत्रालयाच्या ह्या निवडणुका तुम्ही घेतल्या पाहिजेत. अशा प्रकारची विनंती आमची महाराष्ट्र सरकारला आहे आणि भारत सरकारला सुद्धा आहे. या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते की ओबीसी हा या देशाचा प्राण आहे, या देशाच्या पाठीचा कणा आहे. हा देश ओबीसीने उभा केला आहे. ह्या ओबीसीच्या हाताने हा देश उभा राहिलेला आहे, जिथपर्यंत आत्ता जितका आलाय तिथपर्यंत. आणि त्याला जर तुम्ही 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, साळी माळी तेली कोष्टी तांबोळी आतार मन्यार लोहार खाटी कांजारी वंजारी पिंजारी छप्पर बंद जुला मोमीन ह्या सगळ्या जाती देशामध्ये मंडल आयोगानं 3743 जाती मंडल आयोगात घातल्या. आता त्यांची संख्या वाढत वाढत जाऊन 5000 झाली. 5000. महाराष्ट्रात त्यावेळेस 272 जाती होत्या जेव्हा मंडल आयोग 7 ऑगस्ट 1990ला लागला तेव्हा. आता 350 पेक्षा जास्त म्हणजे 100 पेक्षा जास्त जातींचा समावेश. मग तुम्ही समावेश केलाय ना, विसरले असतील काही लोक, सगळेच काही नाही. 405 जिल्ह्यात BP मंडल गेले होते आणि 405 जिल्ह्यात जाऊन त्यांनी या जाती शोधल्या होत्या. त्यात काही राहिले असतील, त्यांना घेतलं, आमचं काही म्हणणं नाही. मग घेतलं तर आम्हाला बजेट त्या प्रमाणात द्या. आम्हाला फक्त 15 रुपये मिळतात केंद्र सरकारमधून. ओबीसी कल्याणासाठी फक्त आणि फक्त 15 रुपये मिळतात. कसा विकास आमचा व्हायचा 15 रुपयामध्ये मला सांगा ना तुम्ही. म्हणून आमचं म्हणणं आहे की ओबीसीचा जर तुम्हाला खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल,
आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्यावर डोंगरा एवढे उपकार आहेत. VP सिंग, शरद यादव, रामविलास पासवान, डॉक्टर बापूसाहेब काळदाते, डॉक्टर राम मनोहर लोहिया, समीर भुजबळ, ह्या सगळ्यांनी, गोपीनाथ मुंडे, ह्या सगळ्यांनी सभागृहामध्ये जातीगत जनगणना OBCची करा ही मागणी लावून धरली. 5,000 कोटीची तरतूद या कामासाठी मनमोहन सिंगानं केली, पण डाटा गायब केला 14च्या नंतर. हे लक्षात घ्या तुम्ही. मी अत्यंत जबाबदारीनं बोलते. मी जर चूक बोलले तर माझ्यावर केस दाखल करा, कुणी बी म्हणा माझ्या जर चुकीचं निघलं तर. आमचा डाटाच गायब केलाय. 5,000 कोटी खर्चून तयार केलेली जनगणना OBCची कुठे आहे? आम्ही मागतोय, आम्हाला ते द्यायला तयार नाहीत आणि कोर्ट म्हणतंय नो डाटा नो रिझर्वेशन. काय करायचं आम्ही? असा आमच्या समोर फार गहन पेच आहे. आम्ही दरवर्षी 7 ऑगस्टला आमच्या मागण्या घेऊन कलेक्टर कचेरीवर, तहसील कार्यालयावर, प्रत्येक तालुक्यात अशा पद्धतीने फिरत हे करतो. यावर्षी पण आम्हाला मोठं आंदोलन करायचं होतं, पण पलीकडं त्यांचा प्रश्न फार गंभीर आहे, ते बसलेत तिथं आणि त्याच्यामुळे आमचा नाईलाज झाला म्हणून आम्हाला फक्त पिकेटिंग करावं लागलं.